मित्रांनो, बऱ्याच अशा शेतकऱ्यांनी अद्यापही सोयाबीन हे विकलेले नाही। सोयाबीनचा भाव वाढेल या आशेने अजूनसुद्धा शेतकरी प्रतीक्षेत आहेत की भाव वाढणार आणि अजूनसुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या घरातच सोयाबीन हे ठेवून दिलेलं आहे। तर मित्रांनो, आता सोयाबीनच्या भावामध्ये दरामध्ये सध्या चढ उतार चालू आहे आणि सध्या तर उतारच चालू आहे म्हणलं तरी चालेल, कारण की सोयाबीनचे दर हे चांगल्याच प्रकारचे घसरलेले आहेत। तर आजच्या बाजार समितीमध्ये आज तारीख आहे 30, तर आज 30 तारखेला 30 जानेवारीला कोणत्या बाजार समितीमध्ये म्हणजे हिंगोली झालं, अकोला झालं आणि वाशिम बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनचे भाव किती आहेत ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण बघणार आहोत हिंगोली, अकोला, वाशिम या 3 जिल्ह्यातील सध्या बाजार समित्यांमधील सोयाबीनचे भाव, आवक या पद्धतीने आपण बघणार आहोत। तर हिंगोली जिल्ह्यात आजची 30 तारखेची आवक ठरलेली आहे 850 एवढी, 850 क्विंटल एवढी। तर सध्या जास्तीत जास्त दर आहे सोयाबीनला 4460 एवढा आणि सर्वसाधारण दर आहे 4335 एवढा। त्यानंतर मित्रांनो, अकोला बाजार समितीबद्दल बघूया। तर अकोला बाजार समितीमध्ये सध्या 1420 क्विंटल एवढी आवक आलेली आहे आणि त्यामध्ये भाव चाललेला आहे 4450 एवढा आणि सर्वसाधारण भाव चाललेला आहे 4360 एवढा। तर मित्रांनो, चांगलं सोयाबीन असेल तर 44 ते 50 रुपये एवढा भाव चालू आहे आणि जर मीडियम प्रकारचं सोयाबीन असेल तर 4360 एवढा भाव आहे। त्यानंतर वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला भाव आहे, भाव बघण्याच्या अगोदर आवक बघूया। तर 1230 क्विंटल एवढी आवक झालेली आहे आज 30 तारखेची आणि म्हणजे जास्तीत जास्त दर बघायचं झालं तर 4380 रुपये म्हणजे 4300-4400 रुपये एवढा काही चांगला भाव नाही मित्रांनो। आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर 4230 एवढा भाव आहे सर्वसाधारण। तर चांगलं सोयाबीन असेल तर 4380 आणि सर्वसाधारण असेल तर 4230 एवढा। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन